तुझ्या हातची प्यादी आम्ही खेळ तुझा हा सगळा तुझ्या कृपेने मांडला मी संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा तोडून पाश मायेचे घेऊन श्वास मोकळा सानुल्या घरट्यातला संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा. मला वाटतं तू जावंस ऑफिसमध्ये. नाही रे सिद्धेश, कारण मी ऑफिसला गेले ना तर जेडी मला कमिट करायला लावेल की मी पॅरिसला यायला तयार आहे. आणि एकदा का कमिटमेंट दिली तर मी 15 दिवस त्याच्याबरोबर बाहेर. पण तुला एवढं का टेन्शन येतंय त्याचं? का तुला येत नाहीये? पण मी म्हणते तुम्ही एवढं मला छळता कशाला? काय ग उठ सूट त्या शेजारच्या माणसाकडे काय काम असतंय ग तुझं? हा, माणसाकडे नाही, मैत्रीण आहे माझी तिथे. ओय ओय ओय, तिथं तुझी मैत्रीण आहे का मित्र आहे हे मला बरोबर ठाऊक आहे. मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय रुजू. काय झालं ग? तुझ्या डॅडींना कळलंय की तुझ्या नवऱ्याने नोकरी सोडली आहे म्हणून. हो, म्हणजे त्यांनी राजीनामा दिलाय. का? त्याचं मन नाही रमत त्या नोकरीत म्हणून. का मन रमत नाही याला काय अर्थ आहे? अरे पण काय प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम म्हणजे तुझ्या दृष्टीने प्रॉब्लेम होऊ शकतो. माझ्या दृष्टीने काय प्रॉब्लेम होणार आहे? माझी चांगली नोकरी चालू आहे की. हो, पण आता तूच म्हणालीस ना की तुला पॅरिसला जावं लागणार आहे, तुझा बॉस तुझ्या मागे लागलाय म्हणून. हो, पण म्हणून. एक मिनिट मम्मी, तू नक्की कशासाठी आलीस? मी तुला सावध करायला आली रुजुता. तुझ्या नवऱ्याने भलेही नोकरी सोडली असेल, पण तू मात्र सोडू नकोस. काय झालंय? डॅडींबरोबर भांडण झालंय का? हे तर आमचं नेहमीच होतं ग. पण मला की नाही हल्ली प्रकर्षाने असं वाटायला लागलंय की प्रत्येक स्त्रीने आपल्या पायावर उभं राहिलेलं बरं असतं. म्हणजे सगळं आयुष्य नवऱ्याच्या मुठीत राहण्याची नामुष्की तिच्यावर नाहीये. मग काय बोलतेस तू हे? नवऱ्याच्या मुठीत राहण्यात कसली आली ग नामुष्की? आणि प्रेमात असताना अशी मुठीत राहण्याची भाषा करायची नसते, माहिती नाहीये का तुला? ते तुला कसं कळणार ग रुजू? तू नोकरी करतेस ना. तू जर नोकरी करत नसतीस आणि तुझा नवरा जर एखादा मोठा इंडस्ट्रियलिस्ट असता ना तर तुला कळलं असतं बेटा मी काय म्हणतेय ते. मम्मी, मला वाटतंय डॅडींनी तुझा खूप मोठा प्रॉब्लेम केलेला दिसतोय. तुला काय सांगू रुजुता, मला की नाही प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या डॅडींची परमिशन काढावी लागते. तुला भेटण्यासाठी सुद्धा तुझ्या डॅडींची परमिशन घ्यावी लागते. मला काय सगळं असह्य होतंय का? पण यातून माझी सुटका नाहीये, कारण आता माझं वय उलटत चाललंय आणि उरलेलं आयुष्य मी तुझ्या डॅडींना सोडून जगूही नाही शकत. मम्मी, अगं असा विचार कसा करतेस ग तू? असा विचार करण्याची पाळी येते ग रुजुता. माझा खूप कोंडमारा होतोय ग त्या घरामध्ये. सगळं आहे, नोकर चाकर, पैसा, गाडी.
पण स्वातंत्र्य नाही. एखाद्या सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेल्या मैनेसारखी माझी अवस्था झाली. मी फक्त गात राहायचं. नवऱ्याच्या कर्तृत्वाचे गोडवे. तुला डॅडींनी खूपच दुःखी केलेलं दिसतंय. मी बोलू का त्यांच्याशी? नको, तू तर मुळीच बोलू नकोस. अगं तुझं नाव काढलं की ते चिडतात. किंबहुना अलीकडच्या काळात जर आमचं कुठल्या गोष्टीवरून भांडण वाटतं. मला असं वाटलं होतं की डॅडी सगळं विसरले असतील. विसरून जाण्याची त्यांची तयारी असतानाच त्यांना ही वाईट बातमी कळली ना, की तुझ्या नवऱ्याने नोकरी सोडली म्हणून. अगं पण त्यांना काय फरक पडतो? पडतो, त्यांना फरक पडतो रुजू. अगं त्यांचा अहंकार सुखावतो ना. अगं आता ह्या त्यांचा अहंकार सुखावण्याचं कारण काय आहे? कारण त्यांनी तुला सांगितलं होतं ना की तू या माणसाशी लग्न करू नको म्हणून. अगं आजच सकाळी ते म्हणत होते, बघितलंस, हा माणूस आपल्या मुलीच्या कपाळी संकटच घेऊन येणार आहे. हा डॅडींचा गैरसमज आहे आणि तुझाही असेल तर तो तूही काढून टाक. माझ्यावर काहीही संकट वगैरे येत नाहीये. उलट सिद्धेशला मीच उत्तेजन देते. आत्ताच म्हणत होता तो की मी दिलेला राजीनामा परत घेतो, पण मी त्याला सांगितलं की असं अजिबात करायचं नाही. तुला बिझनेस करायचा आहे ना तर खुशाल कर, मी तुझ्या पाठीशी आहे. रुजुता, माझी तुला एक रिक्वेस्ट आहे बेटा. एक तर तू नोकरी सोडायची नाहीस, प्रश्नच येत नाही मम्मा. आणि दुसरं म्हणजे तुझ्या डॅडींशी थोडंसं सलोख्याने घ्यायचा प्रयत्न कर. तुझ्याकडून एक दोनदा फोन गेल्यानंतर मी सुद्धा माझ्या बाजूने नेट लावेन आणि त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करेन, त्यांना शांत करेन. त्याने काय होईल? का तुला सगळं सांगायला हवं का? सांग ना मग. तुझ्या डोक्यात काय चाललंय ते कळू तरी दे मला. वडिलांची एवढी मोठी इस्टेट आहे. अगं त्या इस्टेटीची तू एकुलती एक वारस आहेस बेटा. त्यांना कुठेतरी असा दिलासा हवाय ग. तू त्यांच्या पाठीशी आहेस, तू त्यांच्या बरोबर आहेस. हो, पण त्यामुळे काय होईल? कदाचित ते सिद्धेशला सुद्धा ऍक्सेप्ट करतील. अच्छा, म्हणजे त्यांनी सिद्धेशला ऍक्सेप्ट करावं म्हणून मी त्यांच्याशी समझोता करायचा? त्याला समजूता नको समजूस तू. आई वडील जर मुलांना समजून घेत नसतील तर मुलांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे, एवढंच मला म्हणायचंय का. मग आधी डॅडींना विचार की त्यांची तयारी आहे की नाही, आणि मगच मला काय ते सांग. कारण मी त्यांना फोन केला की ते रागाने सरळ फोन आपटतात, माझ्याशी बोलतच नाही. माझी मुलगी मला मेली असं मला सरळ सांगतात फोनवर. मग मी त्यांच्याशी कसा सलोखा करायचा? मला तर काही समजेन असं झालंय का. मम्मा, तू उगाच कासावीस होतीयस. हे बघ, माझं सगळं व्यवस्थित चाललंय, तू नको काळजी करूस. तू फक्त एकच कर. काय? हे बघ, माझ्यावरून डॅडींशी वाद घालू नकोस. माझ्यामुळे तुमच्या दोघांच्या संसारात काही विघ्न यावं असं मला मुळीच वाटत नाही. कारण माझं तुमच्या दोघांवरही सारखंच प्रेम आहे. तुमच्या दोघांमध्ये भांडणं झाली की मग मीही कासावीस होते, माझंही कामात लक्ष नाही लागत ग. म्हणून सांगते मम्मी, प्लीज, स्वतःसाठी नाही तर निदान माझ्यासाठी तरी डॅडींशी प्लीज जुळवून घे. एवढी एकच रिक्वेस्ट करते तुला. अगं जरा हळू खोक ना, त्रास होतो इथे मला. किती जोरात खोकतेस? इथे खोकून खोकून माझ्या जीव जायची वेळ आली आणि मला हळू खोकायला काय सांगताय? अगं साधा सर्दीचा खोकलाय तो. सर्दीचा खोकलाय म्हणून खोकू नको का मी? खोक ग, पण जरा हळू खोक ना. माझं घर आहे,
मी हवे तेवढं मोठ्याने खोकेन. इथे खोकण्याचा सुद्धा मला अधिकार नाहीये का? अगं तुला जन्मसिद्ध अधिकार आहे ग तो. पण तुझ्या जोरदार खोकण्यामुळे शेजारच्या घरातली फडताळातली भांडी खाली पडतायत, त्याचं काय? तुम्ही ना बायकोच्या आजाराचं जरा सुद्धा गांभीर्य नाहीये तुम्हाला. आजार गंभीर असताना तर जरूर गांभीर्य असतं. तुझा आजार म्हणजे साधा सर्दीचा खोकला आहे, त्यात कसलं आलं गांभीर्य? आणि बरं तुझं तत्वज्ञान सुद्धा काहीतरी अजोब आहे. मी औषध कधी घेणार नाही, आयुष्यात मी कधी औषध घेतलं नाही. कसलं फालतू तत्वज्ञान? बरोबरच आहे ते. एवढ्या तेवढ्या बारीक सारीक गोष्टीसाठी मी नाही घेत औषध. म्हणजे आजार बारीक सारीक आहे हे मान्य येतं तुला? आई, मी तुझ्यासाठी मस्तपैकी काढा घेऊन आली. गुणाची ग माझी पोरती. अगं तिला काढा बिडा काही देऊ नकोस, ती औषध घेत नाही. अण्णा, आयुर्वेदिक येते. आयुर्वेदिक औषध चालतं मला. असं आहे का? मग काय, तुमची ती कप सिरप नाही चालत मला. अहो त्या कप सिरपमुळे मला झोप लागते. म्हणून तर मी तुला तीच घ्यायला सांगतोय, तेवढीच घरात शांतता. अण्णा, गप्प बसा, नाहीतर एखादा फ्लावर पॉट येईल तुमच्या दिशेने. तुम्ही चुकवाल आणि तो माझ्या डोक्यात पडेल. मिताली, तू सुद्धा. तू सुद्धा विरोधी आहेस? आई, तू काढा पी, तुला बरं वाटेल. मी एक फोन करते. कोणाला? अगं डॉक्टरांना फोन करत असेल ती. नाही, डॉक्टरांना नाही फोन करत आहे मी. सिद्धेशला फोन करते. अगं नको ग, एवढ्या तेवढ्या कारणासाठी कशाला सिद्धेशला फोन करतेस? अण्णा, हो सिद्धेशनीच मला सांगितलंय, तुम्हाला जरा काही झालं तर मला फोन कर म्हणून. काही फोन करू नकोस. त्याला कुठे काळजी आहे आईची? आई, अगं असं काय म्हणतेस? 1 मिनिट, बेल वाजते. हॅलो. हॅलो, मिताली बोलतीये. हा मिताली बोल. हाय सिद्धेश, कसा आहेस तू? मी बरं आहे. तू कसं काय फोन केलास? ऍक्च्युली आईची तब्येत जरा बिघडल्यासारखी वाटतेय. काय झालं आईला? काल रात्रीपासून खूप खोकला येतोय. हो, तिच्या खोकल्याचा आवाज येतोय. पण तिने औषध वगैरे काही घेतलं का? हो, मी आत्ताच काढा दिलाय. अच्छा, तू काढा दिलास तिला? बरं अण्णा कुठे आहेत? अण्णा आहेत ना इथे, देऊ का फोन? हो दे ना प्लीज. हो अण्णा, सिद्धेशला बोलायचं. मी बोलू का? बर. हॅलो. अण्णा काय झालं? मिताली काय सांगत होती? अरे काही नाही रे, साधा सर्दीचा खोकला आहे. आता सारखा हवामान चेंज होत आहे ना, त्यात ही सारखी बडबड करत असते, त्यामुळे हवेतली धूळ आणि धुळीमार्फत आलेले रोगजंतू तिच्या फुफ्फुसात प्रवेश करत असतात. बघितलंस काय बडबडतायत ते? आई, अगं सिद्धेश ऐकेल ना. ऐकू दे. त्याला म्हण, माझी काही काळजी करू नकोस, मी बरी आहे. माझं काही बरं वाईट झालं ना तरी काही चिंता करू नकोस. तू आणि तुझी बायको सुखाना संसार करा. आई काय बडबडते हो अण्णा? नाही रे नाही, ती बिचारी गप्प बसली एकदम. इथे टीव्हीवर कसली तरी सिरियल चालू आहे आणि तिकडे सून काहीतरी सासूला सून होते का सासू काहीतरी सुनेला सून होते. अण्णा, तुम्ही एखादी सिरियल का प्रोड्यूस करत नाही? कारण कुठलाही प्रसंग तुम्ही सिरियल मधल्या असल्यासारखं सांगता मला.
काही नाही रे सिद्धेश, थोडी गंमत. प्रत्येक गोष्टीने आपण घाबरून जायचं नसतं. आपण प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेतो ना, तिथेच आपलं चुकतं. हे तुझ्या आईलाही कधी कळलं नाही आणि मलाही कधी कळलं नाही. कळलं अण्णा, कळलं. आईने बहुतेक तुमच्या मागे उभा राहून फ्लावर पॉट उचललेला दिसतोय. नाही रे नाही, तिच्या हातात फ्लॉवर पॉट आहे, पण त्या फ्लॉवर पॉट मधलं गुलाबाचं फूल काढून ती त्याचा वास घेते. फ्लॉवर पॉट काय नाही. ठेवा फोन तो खाली. अच्छा सिद्धेश, मी तुझा फोन ठेवतो, कारण काय तुझ्या आईलाही काय ते तुझ्याशी बोलायचं, पण तिला तो खोकल्यामुळे त्रास होतोय ना, म्हणून बोलता येणार नाही. ठेवू मी? अण्णा, मी येऊ का हो आईला बघायला? अरे नाही नाही, काही गरज नाही आहे त्याची. हा आपली मिताली आहे ना, ती काळजी घेणारच आहे तिची. अण्णा एक मिनिट. आता काय झालं तुला? सिद्धेश, तुला यायचं असेल तर तू ये, त्या निमित्ताने आपली भेट होईल. ओके मिताली, मी बघतो मला कसं जमेल ते. पण आईची ख्याली खुशाली मला वेळोवेळी कळवत जा. नक्की कळेल. रुजुता आहे का तिथे? नाही ग, रुजुता घरी नाहीये. ओ नो. बरं मग तू रुजुताचा मोबाईल नंबर SMS कर ना मला. ओके, नक्की करेन. थँक्यू. ऑफिसने माझ्याकरता अर्जंट गाडी पाठवली आहे. मला ऑफिसला चक्कर टाकणं भाग आहे. आलेच मी. हाय आशा. अगं आलीस तू? न येऊन कोणाला सांगते. जेडीनी गाडीच पाठवली होती घरी मला पिकअप करायला. आशा, जेडीचा हा काय पोरकटपणा आहे ग? अगं पोरकटपणा नाहीये, तो रेस्टलेस झालाय. का? त्याला आता टेन्शन आले की पॅरिसला तू जर त्याच्याबरोबर गेली नाहीस तर त्याला तिथे तोंड दाखवणं मुश्किल होईल. आता मी त्याला फायनलच सांगून टाकणार आहे की मला नाही यायचंय पॅरिसला. जरा नीट विचार करून सांग. तो अत्यंत भडकू डोक्याचा मनुष्य. त्याच्यापेक्षा मी जास्त भडकोय. त्याने जर मला पॅरिसला चल म्हणून फोर्स केला ना, तर मी सरळ नोकरी सोडून निघून जाईन इकडनं. अगं असं काही करू नकोस तू, प्लीज शांतपणे घे. पण तूच सांग ना, मला तो जबरदस्तीने न्यायचा प्रयत्न करतोय. मी कशी जाऊ त्याच्या बरोबर? तू त्याला बंडल मार. काहीतरी कारण सांग खोटं खोटं. आता एकच कारण आहे त्याला सांगण्यासारखं. कोणतं? मी त्याला सांगेन की मला तुमच्या बरोबर यायची भीती वाटते म्हणून. अगं नको असं करू तू. त्याला खूप ह्युमिलिएट झाल्यासारखं वाटेल. कुठल्याही मुलीने त्याला असं डायरेक्ट सांगितलं नव्हतं. पण ह्याला काही अर्थ आहे का? आलीस तू? येस जेडी. काय ग, तू स्वतःला कोण समजतेस? म्हणजे तुला ऑफिसमध्ये येण्याकरता गाडी पाठवायची वेळ येते. पण मला यायचं नव्हतं ऑफिसला. पण का? काय झालंय काय तुला? जेडी, माझी तब्येत बरी नाहीये. काय झालं तुझ्या तब्येतीला? सांग ना. मी सगळ्या डॉक्टर्सने ते उभं करतो. त्याची काहीच गरज नाही. मला एक दिवस सुद्धा रजा घेण्याचा अधिकार नाहीये का या कंपनीमध्ये? अधिकार आहे, पण तो खोट्या कारणास्तव नाही. मी सांगितलेलं कारण खरं आहे की खोटं आहे हे तुम्ही कसं ठरवता? तुझ्या डोक्यामध्ये जे पॅरिसला न जाण्याचं भूत शिरलंय ना, त्याच्यामुळे तुझी तब्येत बिघडते. मला कळत नाही. बरं झालं तुम्ही विषय काढलात ते. जेडी, मला नाही यायचंय पॅरिसला. अगं तुला नाही यायचं असं म्हणून कसं चालेल? मी सगळीकडे तुझी इंट्रोडक्शन करून ठेवले. तिथले सगळे लोक तुझ्याशी डिस्कस करण्यासाठी उत्सुक आहेत. अहो, माझ्या बरोबर ते जे काही डिस्कस करणार आहेत ते सगळे पॉइंट्स तुम्ही डिस्कस करा आणि वेळ निभावून घ्या ना.
आपण पुढल्या खेपेला बघू प्लीज. देयर विल बी नो पुढली खेप अँड ऑल. या खेपेला जर तू माझ्याबरोबर आली नाहीस तर आपला इंटरनॅशनल बिझनेसचा चॅप्टर क्लोज होण्याची शक्यता आहे. अतिशयोक्ती करताय. अतिशयोक्ती? तुला दाखवतो मी नेटवर त्या लोकांचं काय म्हणणं आहे ते. दे आर व्हेरी एक्सायटेड दॅट यू आर कमिंग. बट आय एम नॉट गोइंग देअर. हे बघ, तुला जर घरून काही अडचण असेल तर मी येतो तुझ्या नवऱ्याला भेटायला. ओ हो जेडी, तुम्हाला कळत कसं नाहीये, मला नाही यायचंय पॅरिसला. दॅट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. नो, इट कॅनॉट बी ॲज सिम्पल ॲज दॅट. बरं, तुझं काय म्हणणं आहे ते सांग. मी बोलतो ना तुझ्या नवऱ्याशी. त्याची काहीच गरज नाहीये. माझा फायनल डिसिजन आहे. तुम्ही दोघं गप्पा मारत बसा, मी आत आहे. नाही नाही, तुमच्याकडे म्हणजे खास तुमच्याकडे आलो. जेडी, सिद्धेशकडे काय काम काढलं? सिद्धेश नाही म्हणायचं नाही. पण कशाला? तुम्हाला मी माझ्या कंपनीमध्ये नोकरीसाठी ऑफर द्यायला आलोय.